हॅलो, गुड मॉर्निंग. तर मी ट्रायपॉडला फोन कनेक्ट नाही ना केला, तर तो फोन माझ्याकडून असा सारखा हलतो. पण ठीक आहे, हळू-हळू होईल सवय. मी गोष्ट किती पण व्यवस्थित ठेवलं ना, तर मला वेळेला कधीच सापडत नाही. जसं की मी आत्ता काहीतरी शोधत होते, पण मला सापडलं नाही आणि मला आता आठवत पण नाही की मी काय शोधत होती. आज आम्हाला जायचं होतं शॉपिंगसाठी, जे की दिवाळीची शॉपिंग करायची होती शिव आणि माईसाठी. Zudio ड्रेसेस खूप छान असतात, मला आवडतात म्हणून मी विचार केला की तिथेच जाऊया. लास्ट टाईम गेली होती तेव्हा मी लहान मुलींचे कलेक्शन बघितले होते. मला एवढे काही आवडले नाही. पण मला वाटलं होतं की मे बी आत्ता नवीन स्टॉक वगैरे आला असेल. त्यानंतर माझ्यासाठी काही ड्रेसेस बघितले होते. ते मी तिला ट्रायलसाठी थांबायला सांगितलं होतं. आणि इकडे बघा सेल्फ ऑब्सेस्ड पर्सन जो की आहे शिव. त्यांना कपडे बघण्यापेक्षा ना तिथे धिंगाणा मस्ती घालणं आणि लपाछपी करणं एवढंच जास्त आवडत होतं. शिवसाठी मी जे ड्रेसेस बघितले होते ना, ते खूप छान होते. लाइक मुलांचे जे कॅज्युअल शर्ट्स होते, देन फॉर्मल शर्ट्स होते, ते खूप भारी होते. त्यातूनच आम्ही घेतले होते. आणि माहीसाठी मला काही एवढं आवडलं नाही तिथे. त्याच्यामुळे एक घेतला ड्रेस, बट जो एक ट्रेडिशनल पाहिजे होता दिवाळीसाठी, त्यासाठी आम्ही परत गेलो ट्रेंड्समध्ये. ट्रेंड्समध्ये ट्रेडिशनल ड्रेसेस खूप भारी येतात, मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी विचार केला, की आता मी इथूनच घेईल आणि जो ड्रेस मी बघितला आणि पिकअप केलाय तिच्यासाठी, एक नंबर कलर आहे. मला जर त्याच्यातून मोठी साईज मिळाली असती माझी, तर मी नक्की घेतली असती. बट ठीक आहे, तिच्यासाठी घेतलाय आम्ही. तो कलर पण एक नंबर आहे आणि दिवाळीत तर तो उठून दिसणार आहे, मला माहिती आहे. मी तो ड्रेस तुम्हाला दिवाळीत नक्की दाखवेल. आणि इकडं आमचा आल्यावर थोडा टाईमपास चालला होता. शिवची गाडी बिघडली होती, ती पप्पांनी त्याला ठीक करून दिली. आणि असंच मॅगी वगैरे खाऊन असा मी माझा दिवस एंड केला. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग.